श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर नक्कीच आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला दिवाळीच्या अगोदर आपण का घेऊन आलो, तर दिवाळीला आपल्याला अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये असायलाच हव्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतील. विष्णू भगवानांचा, लक्ष्मी मातेचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा लवकर बनवत आहे, पण नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा. शंका जर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. आता दिवाळी 9 तारखेला सुरू होत आहे. 9 तारखेला वसुबारस आहे. तर त्या दिवसापासून आपण म्हणजे दिवाळी त्या दिवसापासून सुरू होते. पण ह्या दिवसाच्या अगोदर आपल्याला जर अशा काही वस्तू घेऊन यायच्या आहेत, जेणेकरून आपली ही दिवाळी काय, परंतु प्रत्येक वर्षी येणारी दिवाळी अगदी भरभराटीची साजरी होईल. त्यासाठी आपल्याला काही वस्तू घरामध्ये ठेवणं गरजेचं असतं. आता बरेच जण ह्या वस्तूंच्या बाबतीत म्हणतात की हा सगळा व्यवसायाचा एक भाग आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपला कुठलाही व्यवसाय नाही की मग तुम्ही मला नंबर द्या किंवा मग तुम्ही माझ्याकडून वस्तू खरेदी करा, असं मला म्हणजे तुम्हाला अजिबात आग्रह करायचा नाही. आपला स्वतःचा असा व्यवसाय कुठलाही नाही. पण ह्या ज्या वस्तू आहेत त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्यांच्या कुणाच्या मनात शंका असेल त्यांनी आपले जे ग्रंथ आहे त्यांचं वाचन करावं. त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख झालेला दिसेल आणि त्यानंतर मग तुम्ही या गोष्टींचा आपल्या घरात ठेवायच्या की नाही ठेवायच्या याचा विचार नक्कीच करू शकता. तर बघूया कुठल्या कुठल्या त्या वस्तू आहे. तर आता पहिला दिवस दिवाळीचा असतो तो वसुबारस. आता वसुबारसला आपण गाय वासराची पूजा करत असतो. आता खेडगाव म्हटलं किंवा मग शेतकरी म्हटलं तर त्या ठिकाणी गायी सहज उपलब्ध होतात. पण मुंबईसारख्या ठिकाणी अजूनही बऱ्याच जणांना गाय वासरू मिळत नाही. आता आपल्या कमेंट येतात किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाही त्याचे मेसेजेस येतात की खरंच आम्हाला गाय भेटतच नाही. कारण गायीसंबंधी आपण भरपूर उपायही सांगितले आहे. वसुबारसलाही आपल्याला उपाय करायचे आहे. मग आता गायच भेटत नाही तर मग कशी पूजा करणार? तर नक्कीच आपल्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती असणं आवश्यक आहे. हे बघा, ही गाय वासराची मूर्ती आहे. ही मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून ठेवायची आहे. दिवाळीच्या अगोदर तुम्ही घेऊन या, म्हणजे वसुबारसला तुम्हाला याची पूजा करता येईल. गाय म्हटलं तर लक्ष्मी समान असते. लक्ष्मी पूजनालाही आपल्याला या मूर्तीची पूजा करायची आहे. या व्यतिरिक्त दिवाळीला तर हिचं महत्त्व आहे, परंतु इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवशी जर आपण ह्या गाय वासराच्या मूर्तीची पूजा केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये वात्सल्याचं वातावरण तयार झाल्याशिवाय राहणार नाही. गायीमध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो, हे आपल्यालाही ठाऊक आहे. आता गाय वासराची मूर्ती घेताना एक प्रश्न पडतो की बाजारामध्ये आता डोळ्यांना आकर्षक वाटतील अशा भरपूर प्रकारच्या मूर्ती असतात. छोट्या, मोठ्या, चिनी मातीच्या, अशा विविध प्रकारच्या. त्या तुलनेत ही पंचधातूची मूर्ती थोडीशी कमी रेखीव किंवा मग आकर्षितपणा याच्यामध्ये थोडासा कमी असतो. मग ती घेऊ का? हे बघा, आपल्याला इथे आपल्या डोळ्यांना म्हणजे आकर्षित काय वाटतं हे बघण्यापेक्षा आपल्याला फायदा काय होईल हे बघायचं आहे. त्यामुळे त्या मूर्तींना महत्त्व नाही असं नाही, पण तुम्ही जर तुमच्या घरामध्ये घेत आहात तर अशाच प्रकारची तुम्ही पंचधातूची किंवा मग चांदीची मूर्ती घ्या. चांदीची घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही, कारण अशा जेव्हा आपण मूर्त्या घेतो ना त्या नेहमी भरीव असाव्या. बऱ्याचदा चांदीच्या मूर्ती तुम्हाला स्वस्तात बघायला मिळतील, पण मग मधून त्या पूर्ण पोकळ असतात. आपल्याला पोकळ मूर्त्या कोणत्याही ठेवायच्या नसतात, तर मग तुम्ही चांदीची नाही तर पंचधातूची. आता ही जी मूर्ती आहे ती तुम्हाला 150 ते 200 त्याच्या आतच तुम्हाला ही मूर्ती मिळून जाईल. त्यामुळे नक्कीच ही मूर्ती तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला आवर्जून एका गोष्टीची पूजा करायची, तिला सिद्ध करायचं आहे आणि तिथून पुढे मात्र आपले खरंच लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होणार आहे. ती वस्तू म्हणजे श्रीयंत्र. आता श्रीयंत्र तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. श्रीयंत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे बघा, हे श्रीयंत्र तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या दिसत असेल. आता यावर तुम्हाला थोडासा लाल रंग दिसत असेल तर हा कुंकवाचा रंग आहे, कारण यावर माझी कुंकुमार्चनची सेवा चालू असते आणि त्यामुळे तुम्हाला हे कुंकू दिसत असेल. पण आपण हे रोजच्या रोज स्वच्छ केलं तर ते म्हणजे रोजच्या रोज आपण जर त्याला ब्रशने केलं तर हे कुंकू निघूनही जातं, पण माझी रोजची सेवा असते म्हणून तुम्हाला हा रंग लाल दिसत असेल. आता ह्या श्रीयंत्राला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ह्या श्रीयंत्राची पूजा केली तर आपल्याला विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची सेवा करण्याचं फळ मिळत असतं आणि हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये भरभराट घेऊन येतं. फक्त आपण आणून ठेवायचं असं करायचं नाही, तर हे आणून ठेवल्यानंतर लक्ष्मीपूजनाला आपल्याला याला सिद्ध करायचं आहे, याची पूजा करायची आहे आणि तिथून पुढे देखील आपल्याला त्यावर कुंकुमार्चनची सेवा एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा नाहीच जमलं तर कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी का होईना, अमावास्येच्या दिवशी का होईना, पण कुंकुमार्चनची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे.
जशी जशी तुमची सेवा वाढत जाणार आहे तसे तसे तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळणार म्हणजे मिळणारच. आता हे श्रीयंत्र घेतला त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडणार की हे श्रीयंत्र सिद्ध कसं करावं किंवा मग याची पूजा अर्चा कशी करावी, कारण विवाहासाठी देखील ह्या श्रीयंत्राची एक सेवा दिलेली आहे, त्यासोबतच आर्थिक प्रगती व्हावी यासाठी देखील दिलेली आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे हा छोटासा ग्रंथ असायला हवा. बघा दिंडोरी प्रणित केंद्रातलाच हा छोटासा ग्रंथ आहे. याची किंमतही तुम्ही बघू शकतात, फक्त 19 रुपये आहे. आता 19 रुपये म्हटलं तर आपली जी लहान मुलं आहे ती 20-25 रुपयाचं खाऊ वरच्यावर खात असतात. तर आपल्याला हा ग्रंथ घेतला तर आपल्याला काही महाग वाटणार नाही, कारण याने आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. आता तुम्ही व्हिडिओ शोधले तर तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये त्याही ठिकाणी मिळून जाईल, परंतु जर आपल्याकडे असा ग्रंथ असेल तर आपण हळूवारपणे वाचून त्यामध्ये करून सगळ्या काही पूजा अर्चा ज्या आहे व्यवस्थितरित्या करू शकतो. त्यामुळे श्रीयंत्र घेताना हे पुस्तक जर तुम्हाला मिळालं, हा छोटासा ग्रंथ 19 रुपयाचा मिळाला तर आवर्जून तोही घ्या. त्यानंतर आता श्रीयंत्र घेतलं म्हटल्यावर आपल्याला कमलगट्ट्याची माळ ही घ्यावीच लागणार. कशासाठी तर बघा आता कमलगट्ट्याची माळ 108 मण्यांचीही येते. जर तुम्ही एखादा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणण्यासाठी कमलगट्ट्याच्या माळेचा वापर केला तर लवकर तुम्हाला त्याची प्रचिती मिळते. आता ती माळ शक्यतो 100-1 रुपयापर्यंत मिळते, पण जर अगदीच तुम्ही नाही घेऊ शकत, सध्या एवढा खर्च नाही तुम्हाला झेपवणार, तर तुम्ही तुळशीच्या माळेने त्याचं माळ जप केला तरीही चालेल. पण ही श्रीयंत्र ठेवण्यासाठी श्रीयंत्राच्या भोवती आपल्याला ही 27 मण्यांची माळ आहे, ही फक्त 21 का 25 रुपयाला ही माळ मिळते. तर ही माळ तुम्ही घ्यायची आहे. म्हणजे बघा हे श्रीयंत्र जेव्हा तुम्ही देवघरामध्ये ठेवणार आहात तेव्हा हे श्रीयंत्र ठेवल्यानंतर याच्या भोवती आपल्याला ही जी माळ आहे ती अशा पद्धतीने गुंडाळून म्हणजे अशा पद्धतीने गोलाकार करून ठेवायची आहे. आता कमळ म्हटलं तर लक्ष्मी मातेला कमळ म्हणजे खूप प्रिय आहे. त्यामुळे जर अशा पद्धतीचे कमलगट्ट्यांचे आता हे जे मणी आहे ते कमळाचे बीज असतं आणि ती ही जी माळ आपण जर त्या श्रीयंत्राजवळ ठेवली तर निश्चितच लक्ष्मी माता देखील खुश होत असते. विष्णू भगवानांना देखील आपली ही सेवा आवडत असते. तर अशा पद्धतीच्या ह्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कुबेर यंत्र देखील घेऊ शकतात, गजांत लक्ष्मी घेऊ शकतात. आता गजलक्ष्मी माझ्याकडे नाही, पण माझ्याकडे जो लक्ष्मी मातेचा फोटो आहे त्या लक्ष्मी मातेच्या फोटोमध्ये देखील तुम्ही बघितलं असेल की बाजूने 2 हत्ती असतात. जर नसेल तुम्हाला आत्ता शक्य होईल तेव्हा आवर्जून घ्या, पण नसेल शक्य तर ठीक आहे, तुमच्याकडे जो लक्ष्मी मातेचा फोटो आहे त्याच्या बाजूला जर 2ही हत्ती असतील तरीही तेही चालणार आहे, हरकत नाही. त्यानंतर आपण कुबेर यंत्र देखील आपण ह्या लक्ष्मी पूजनाच्या जर दिवशी आपण कुबेर यंत्र जर देवघरामध्ये ठेवलं, त्याची स्थापना केली तर निश्चितच त्याचेही आपल्याला लाभ मिळतात. आता त्यानंतर आपल्या देवघरामध्ये अजूनही जर शंख नसेल, बघा शंख हा आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा आणि दिवाळीसारखा लक्ष्मीपूजनासारखा धनत्रयोदशीसारखा मुहूर्त नाही, त्यामुळे जर हा शंखही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर आवर्जून तुम्ही देवघरामध्ये शंख ठेवा, कारण शंखाशिवाय आपण विष्णू भगवानांची पूजा करू शकत नाही. विष्णू भगवानांना शंख अतिशय प्रिय आहे. विष्णू भगवानांचा तुम्ही फोटो बघा, नेहमी शंख हातात असतो आणि हा शंख जर आपण ठेवला नाही तर निश्चितच आपल्या पूजेचं फळही आपल्याला भेटत नाही. आणि शंख म्हटलं तर लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो आणि एखादी स्त्री बघा, त्या स्त्रीच्या जर आपण भावाचा अपमान केला, त्याला आपण काही बोललो तर पटकन त्या स्त्रीला राग येतो. तसंच हा जो शंख आहे हा लक्ष्मी मातेचा भाऊ असल्यामुळे आपण जेवढं तिच्या भावाला जपणार आहोत तेवढं लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर घंटा. आता घंटा म्हटलं तर ही सगळ्यांकडेच असते. परत तुम्ही म्हणाल की ताई काहीही सांगतात, पण तरीही जर अजूनही काही घरांमध्ये घंटा वापरला जात नाही, जो आपला टाळ वगैरे असतो ना त्यानेच काम चालवलं जातं, तो टाळ तुम्ही आवर्जून वाजवा, तसं काही हरकत नाही, पण घंटा मात्र आपल्या घरामध्ये असायलाच हवी. तर बघा स्वामी भक्त हो ह्या त्या वस्तू होत्या. आणि अजून एक गोष्ट, कवड्या. आता बघा या ठिकाणी तुम्हाला ही कवडी दिसत असेल. कवडी म्हटलं तरीही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. कवडी संबंधी भरपूर उपाय आहे. तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कवड्यांची पूजा देखील करायची आहे. आता याची ठराविक अशी संख्या नाही, तुम्ही 5, 7, 11 घेऊन येऊ शकतात, कारण ह्या कवड्या ज्या आहे त्या संबंधी आपण वर्षभरामध्ये भरपूर उपाय करत असतो. बघा विविध प्रकारचे ज्या काही तिथी येत असतात त्या गुरुपुष्यामृत सारख्या तिथी असतात, त्याला आपण कवड्यांची सेवा करत असतो. विविध शुक्रवारचं म्हटलं तर कवड्यांची सेवा आपण करत असतो. ही सेवा आपण जशा वाढवतो तसं आपले जे स्वप्न आहे ती पूर्ण म्हणजे ते पूर्णत्वाला येण्यास सुरुवात झालेली असते किंवा पूर्ण होण्यासाठी एक प्रकारच्या ह्या ज्या सेवा आहेत त्या मदत करत असतात. त्यामुळे ह्या जेवढ्या मी तुम्हाला वस्तू सांगितल्या आहे त्या वस्तूंपैकी तुम्हाला जे घेणं शक्य आहे ते आवर्जून घ्या.
सगळं घेणं शक्य झालं तर नक्कीच घ्या, कारण दिवाळी म्हटलं ना तर आपण खूप खर्च करत असतो. आपण आपल्या स्वतःला कपडे घेतो, आपल्या कुटुंबासाठी सगळं काही करत असतो, नवीन वस्तू घरामध्ये घेऊन येत असतो. या व्यतिरिक्त मिठाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्याच आणि दिवाळी म्हटल्यावर आपण ते करायलाही हवं. पण आपण जर आपल्या स्वतःसाठी एवढा खर्च करतो तर मग देवासाठी थोडासा खर्च केला तर काहीही बिघडत नाही. कारण आपण आपल्या स्वतःसाठी खर्च करणार तो फक्त आपल्यापुरता राहणार आहे, पण जर आपण देवासाठी खर्च करणार आहोत तर यामध्ये देखील आपलाच फायदा आहे. कारण देव काहीही ठेवत नाही. देवाला आपण एवढी वस्तू दिली तर देव त्याच्या बदल्यात आपल्याला भरभरून देत असतो. आणि त्यामुळे जेवढं शक्य होणार आहे तेवढं दिवाळीच्या अगोदर वसुबारसच्या अगोदर ह्यापैकी तुम्ही वस्तू घरी घेऊन येऊ शकतात. तर स्वामी भक्त हो, तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. बघा, धनत्रयोदशीला वसुबारसला अजून काय सेवा करायच्या किंवा धनत्रयोदशीला अजून आपल्याला काय आणता येईल जे आपल्याला परवडेल, आपल्या खिशाला परवडेल परंतु त्या तुलनेत आपल्याला आशीर्वादही भरून मिळेल, असेही काही अजून वस्तू आहे. त्याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी लवकर घेऊन येईल. ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.